प्रेम. किती सोप्पा शब्द वाटतो नाही का? पण तरीही अनेकदा नात्यांमध्ये गैरसमज होतात. आपण प्रेम व्यक्त करतो पण ते समोरच्यापर्यंत पोहोचतच नाही. तर या विश्लेषणात आपण प्रेम व्यक्त करण्याच्या आणि समजून घेण्याच्या याच 5 अनोख्या भाषांबद्दल जाणून घेणार आहोत. कधी असं झालंय का की आपण तर आपलं प्रेम व्यक्त करतोय पण ते समोरच्यापर्यंत पोहोचतच नाहीये असं वाटतं. खूप प्रयत्न करूनही ना कुठेतरी एक भावनिक अंतर जाणवत राहतं. आणि गंमत म्हणजे याचं कारण बहुतेक वेळा प्रेमाची कमतरता नसतेच. नाही, तर प्रॉब्लेम असतो तो समजण्यात. गॅरी चॅपमॅन हेच सांगतात. ते म्हणतात की नात्यातल्या बहुतेक समस्या त्या वेगवेगळ्या भावनिक भाषा बोलण्यामुळे होतात. आणि इथेच एंट्री होते लव्ह लँग्वेज या संकल्पनेची. काय आहे ही लव्ह लँग्वेज? सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती पद्धत आहे ज्याने एखादी व्यक्ती प्रेम व्यक्त करते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वीकारते. आणि खरं सांगायचं तर ही संकल्पना समजून घेतली ना तर ती नाती घट्ट करण्याची एक मास्टर की ठरू शकते. चला मग, आता यात थोडं खोलवर शिरूया. पहिली भाषा आहे शब्दांद्वारे कौतुक. आता बघा, ज्यांची प्रेम भाषा ही आहे ना, त्यांच्यासाठी मला तुझा अभिमान आहे हे शब्द ऐकणं म्हणजे सगळं काही असतं, म्हणजे अक्षरशः. आणि याच्या अगदी उलट कठोर शब्द किंवा टीका ते त्यांना आतून तोडून टाकतात. त्यांना हवं असतं प्रामाणिक प्रोत्साहन. कारण वरवरचं खोटं कौतुक त्यांना लगेच कळतं आणि ते त्यांना अजिबात आवडत नाही. गॅरी चॅपमॅन ह्याबद्दल खूप सुंदर म्हणतात. ते म्हणतात की प्रोत्साहन देणारे शब्द हे आत्म्यासाठी सूर्यप्रकाशासारखे असतात. विचार करा, सूर्यप्रकाशासारखे. या एका वाक्यातूनच कळतं की ज्यांची ही भाषा आहे त्यांच्यासाठी हे शब्द किती महत्वाचे आहेत. पण मग हे शब्द नेमके कसे असावेत? हे बघा, काही उदाहरणं आहेत. जसे की आव्हानं हाताळण्याची तुझी पद्धत मला खूप आवडते. किंवा अगदी साधं, नेहमी सोबत असल्याबद्दल धन्यवाद. अरे, सकाळी पाठवलेला एक छोटासा टेक्स्ट मेसेज सुद्धा खूप मोठा फरक पाडू शकतो. फक्त एकच अट, हे सगळं मनापासून आलेलं पाहिजे. प्रामाणिकपणा सगळ्यात महत्वाचा. ओके, तर ही झाली पहिली भाषा. आता वळूया पुढच्या भाषेकडे, आणि ती आहे ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस, म्हणजे सेवेची कृती. आता या लोकांचं कसं असतं माहितीये? त्यांच्यासाठी आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो हे लाख मोलाचं असतं. न सांगता एखादं काम करणं ही त्यांच्यासाठी प्रेमाची सर्वात मोठी कबुली असते. आणि म्हणूनच दिलेली वचनं मोडणं किंवा आळशीपणा करणं त्यांना खूप जास्त दुखावतं. कारण त्यांना थेट असं वाटतं की अरे, यांना आपली काळजीच नाहीये. म्हणजेच थोडक्यात काय, तर यांच्यासाठी ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. प्रेम हे शब्दांतून नाही तर कृतीतून दिसलं पाहिजे. हाच यांचा साधा सोपा नियम. चॅपमन यांच्या पुस्तकातलं एक खूप बोलकं उदाहरण आहे. एक पती रोज न सांगता भांडी घासू लागला. काही दिवसांनी त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती माहितीये? ती म्हणाली, आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटलं की मला कोणीतरी पाहिलंय, माझं अस्तित्व जाणवलंय. बघा, एका छोट्याशा पण सातत्यपूर्ण कृतीची ही ताकद आहे. बरं, आता दुसऱ्या भाषेकडे येऊया. ही आहे भेटवस्तू स्वीकारणे. आता भेटवस्तू हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात येतं, अरे, हे तर मटेरियलिझम झालं. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. इथे मुद्दा महागड्या वस्तूंचा नाहीच आहे. मुद्दा आहे त्या मागच्या विचाराचा, त्या आठवणीचा. उदाहरणार्थ, बागेतून आणलेलं एक साधंसं फूल किंवा स्वतः हाताने बनवलेलं एक कार्ड. अरे, अगदी महिन्याभरापूर्वी सहज बोलता बोलता उल्लेख केलेलं एखादं पुस्तक जरी आणून दिलं ना तरी खूप आहे. कारण इथे वस्तूच्या किमतीला महत्त्व नाही, त्यामागच्या विचाराला आहे. अरे वाह, माझ्या बोलण्याकडे लक्ष होतं, माझी आठवण ठेवली. ही भावना त्यांच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजेच या व्यक्तींसाठी भेटवस्तू काय आहे, तर ते एक ठोस दिसणारं प्रतीक आहे. कशाचं? प्रेमाचं आणि आठवणीचं. एक पुरावा आहे की कोणीतरी आपलं विचार करतंय. चला, आता आपण शेवटच्या 2 भाषांकडे वळूया. क्वालिटी टाईम म्हणजे एकत्र घालवलेला वेळ, आणि फिजिकल टच म्हणजे शारीरिक स्पर्श. आता या दोन्ही भाषा जरी वेगळ्या असल्या ना तरी त्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुमची उपस्थिती. हो, ह्या दोन्ही भाषांसाठी प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त एकच गोष्ट, तुमची पूर्णपणे अविभाजित उपस्थिती, तुमचं 100% तिथे असणं. आणि ही उपस्थिती 2 प्रकारची असू शकते. एक म्हणजे क्वालिटी टाईम. ही झाली भावनिक उपस्थिती. म्हणजे काय, तर मोबाईल बाजूला ठेवून डोळ्यात डोळे घालून समोरच्याचं पूर्णपणे ऐकणं,
आणि दुसरी म्हणजे फिजिकल टच. ही झाली शारीरिक उपस्थिती. म्हणजे कठीण काळात खांद्यावर ठेवलेला एक आश्वासक हात किंवा अगदी सहजपणे हातात हात घेणं. दोन्हीचा अर्थ एकच आहे, मी आहे तुझ्यासोबत. खरं सांगायचं तर आजच्या या धावपळीच्या, सतत डिस्टर्बन्स असलेल्या जगात कोणाला तरी आपलं एकाग्र लक्ष देणं ही कदाचित आपण देऊ शकणारी सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण यातून आपण नकळतपणे सांगत असतो की तुम्ही माझ्यासाठी इतके महत्त्वाचे आहात की तुमच्यासाठी मी माझं सगळं जग क्षणभर थांबवू शकतो. तर या होत्या त्या 5 प्रेमभाषा. आता हे सगळं ऐकून प्रश्न पडतो की मग ह्या प्रेमाच्या भाषेत अस्खलित म्हणजे फ्लुएंट कसं व्हायचं? यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रेम हे वन साइज फिट्स ऑल नाहीये. म्हणजे एकाच मापाचं जॅकेट सगळ्यांना बसत नाही तसंच. खरी गुरुकिल्ली काय आहे? तर समोरच्या व्यक्तीला जी भाषा समजते ती भाषा बोलायला शिकणं. प्रेम हे विचारपूर्वक, जाणीवपूर्वक करायची गोष्ट आहे. मग यासाठी काय करायचं? अगदी सोप्या 3 पायऱ्या आहेत. स्टेप 1. सगळ्यात आधी स्वतःची मूळ प्रेम भाषा कोणती आहे ती ओळखा. स्टेप 2. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींची भाषा कोणती आहे ते शोधा. आणि स्टेप 3 सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची भाषा बोलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा, सराव करा. आणि जाता जाता गॅरी चॅपमॅन यांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात, प्रेम ही एक निवड आहे जी दररोज करायची असते आणि कदाचित ही निवड समोरच्या व्यक्तीच्या थेट हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा बोलण्याची असू शकते.